त्यांना हंतरली नाही आहे सो पोरी असल्यानं हे सगळं काम करायला लागतं. पोरांना उठून सुटून जायचं. मग ते पोरगी घरातली बोलत पोरगी असं तिला करायला पाहिजे असतं असे बोलतात घरात. पोरं कधी दिवायला असतात का? बिना कामाची पोरं कामं काय करत नाही आणि दिवा दिवा करत असं सगळे. माझा पसारा एवढा पसारा करून जातो ना तो भाव. दिव्याला पाहिजे फक्त पसारा. घरात मी एकटीच मम्मी येते येईल पसाराला बोले पसारा का ठेवलाय. आता पसारा आवरून बसली. पंधरावर गेला म्हणजे मावशीचा मुलगा येणार आहे राखी बांधायला. त्याला जमलं नाही म्हणून 15 तारखेला येणार आहे. 15 तारखेला त्याला सुट्टी आहे ना तर 15ला येणार बोलला मला. खाण्याला काहीच नाही आहे म्हणून भूक लागलं. वेगळं काहीतरी खायचं वाटतं. काय खावा. पारेलला पण जायचं अजून. पारेल काहीतरी आणेल घरी बनवण्यासारखं. मला नाही खायचं आहे पावभाजी. तर पावभाजी कशी खायची मम्मीला विचारते. तशी मी संध्याकाळी जाणार आहे तेव्हा पावभाजी म्हणजे पाव घेऊन येईल. भाजी बनवायची असते. खूप दिवस झाले मला पावभाजी खायची होती. मस्का टाकायचा वरनं आणि पावभाजी. विचारते मम्मीला पावभाजीचं. तर आता मी बसली. खिडकी उघडायचा विचार चालू आहे पण खूप हीट मारते म्हणून ते बस राहिले. हीट लय मारते. रियांशला येते. आम्ही पावभाजी गेले तर मी सगळं साफ करून ठेवले. फक्त शिमला मिरची आणि कांदा मम्मी कापणार आहे आणि टाइम होतो बाकी मी केलं आहे. पावभाजी आमच्याकडे 4ला दी पाव घेऊन आले. वेत पण असतो ना तर 4ला दी पाव मस्त आणलंय. आज आमच्याकडे पावभाजी आहे आणि मम्मी बनवते तशी मी दाखवेल तुम्हाला पावभाजी कशी मम्मी बनवते. आम्हाला तिखट आवडते पावभाजी तर दाखवेल तुम्हाला पावभाजी. पावभाजी बनते आमच्याकडे. आज झाली आहे पावभाजी. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. आजच्या दिवसात बाय.